नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 16 ऑक्टोबर 2022च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आजची पहिली घडामोड, परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव डॉक्टर आदर्श स्वैका यांची कुवैतमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर आदर्श स्वैका सध्या परराष्ट्र मंत्रालयात संयुक्त सचिव आहेत. ते 2002चे IFS कॅडर. ते लवकरच आपली जबाबदारी स्वीकारतील अशी अपेक्षा आहे. आदर्श स्वैका कुवैतमधील भारतीय राजदूत म्हणून CB जॉर्ज यांची जागा घेतील. गेल्या काही वर्षात भारत आणि कुवैत यांच्यातील संबंधामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. पुढील घडामोड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्सने कोल इंडिया आणि NLC इंडिया सोबत कोल गॅसिफिकेशन आधारित संयंत्रे उभारण्यासाठी सामंजस्य करार केला. भारत हेवी इलेक्ट्रिकल्सने कोल इंडिया म्हणजेच CIL आणि NLC इंडिया सोबत कोळसाचे गॅसिफिकेशन आधारित संयंत्र उभारण्यासाठी करार केला आहे. कंपनीने CIL आणि NLC इंडिया सोबत नॉन बाइंडिंग सामंजस्य करार केल्याचे स्पष्ट केल्यानंतर BHEL 2.56% वाढून 62.20 वर पोहोचला आहे. वळूया पुढील घडामोडीकडे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था गुवाहाटी येथे एका सुपर कॉम्प्युटर सुविधेचे उद्घाटन केले आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था गुवाहाटी येथे सुपर कॉम्प्युटर सुविधेचे उद्घाटन केले आणि पदभार स्वीकारल्यापासून आसामच्या त्यांच्या पहिल्या भेटीदरम्यान इतर अनेक प्रकल्प सुरू केले. परम कमुर्पा नावाची ही सुपर कॉम्प्युटर सुविधा विविध वैज्ञानिक क्षेत्रात प्रगत संशोधन करण्यास सक्षम असेल. वळूया पुढील घडामोडीकडे. पंतप्रधानांनी उना येथे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेचे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील उना येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे उद्घाटन केले. यावेळी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, मुख्यमंत्री जयराम ठाकूर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी भारताच्या 4थ्या वंदे भारत एक्सप्रेसचेही उद्घाटन केले होते. पुढील घडामोड, टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग 2023 जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोरने टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंगमध्ये भारतीय विद्यापीठांमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. 5 भारतीय विद्यापीठांनी जगातील शीर्ष 500 विद्यापीठांमध्ये स्थान मिळवले आहे. बघूया आजची शेवटची घडामोड. वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरच्या ताज्या लिव्हिंग प्लॅनेट अहवालानुसार वन्यजीव लोकसंख्येमध्ये 69% घट झाली आहे. WWFच्या ताज्या लिव्हिंग प्लॅनेट अहवालानुसार गेल्या 50 वर्षात जगभरातील सस्तन प्राणी, पक्षी, उभयचर प्राणी, सरपटणारे प्राणी आणि मासे यांच्या वन्यजीव लोकसंख्येमध्ये 69% घट झाल्याचे सांगितले आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. लाईक केल्याबद्दल धन्यवाद.